हे बघा, मी कर्जतला चालले होते आणि कसला मोठा खड्डा मागून एस टीवाला आला आणि माझी स्कूटी खड्ड्यातच अडकून राहिली होती. बरं माझ्या अंगावरून नाही गेली. तर असे खड्डे जे मोठे पुढारी आहेत ना, त्यांच्याकडे JCB डंपर असतातच आणि त्यांच्याकडे मोठी मोठी ते कामं पण घेतात रोडची. तर थोडा माल उरला ना आणि त्यांनी खड्ड्यामध्ये टाकला तर खरंच त्यांना पुण्य भेटन. आणि त्यांनी खड्डा बुजवताना त्यांची व्हिडिओ काढून जर सोशल मीडियावर टाकली ना तर लोक त्यांचे आभार पण मानतील. असे मोठे मोठे त्यांनी बॅनर लावण्यापेक्षा वाढदिवसाचे वगैरे ना, त्याच्यापेक्षा एक बॅनरचा खर्च कमी करायचा आणि असा एक खड्डा भरला ना वाढदिवसाला वगैरे तर खूप पुण्य भेटन. का तर त्यांचे स्वतःचे JCB डंपर आणि हेच कामं त्यांची चालू असतात. म्हणून मी हे खड्डे तुम्हाला दाखवले. का तर मी स्वतः कर्जतला जाते ना, खूप वेळा माझं असं खड्ड्यामध्ये गाडी जाते आणि खूप त्रास होतो चालवायला गाडी. तर कृपया कोणी ही व्हिडिओ बघितली ना तर त्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे का खरंच आपण हे काम करायला पाहिजे. तिथे कडावला सुद्धा किती मोठे मोठे खड्डे आहेत बघा. नंतर मग गेले पोलीस स्टेशनला. माझ्या दुकानातून येऊन त्यांनी त्यांच्या पायाने येऊन सामान नेलं आणि आताच मला त्यांच्या दारात जायला लागतं आणि मला त्रास देतात. मावशांनो चला, घरटण्यासाठी भांडायला आलेत काय पोलिसांकडे का? तुमचं घरपट्ट्या पण असतील ना? माझे पण लोकांनी पैसे बुडवले तेव्हा मी आले होते पोलीस स्टेशनला. अर्ज दिला पोलिसांना. लय बनवाट लोक झालेत, बुडवलेत दुकानाच्या सामानाचे. या 2 नंबरचा कसा बघितलं का? आमच्या इथे एलिगंट कंपनीला काम करायला आला होता आणि माझे पैसे बुडून गेला. नंतर मग आले फळवाल्यांकडे. ललाली जवळ हा फळवाला. सफरचंद कशी दादा? 200 रुपये किलो. 200 रुपये. आणि द्राक्ष तुम्ही कशी देता? 80 अर्धा. मला पिवळी पिवळी दिलेत ना? हा, पिवळे दिले. हा, पिवळी गोड लागतात. हे आंबे कसे किलो बोलले? स्वस्त आहेत तरी. नंतर मग आले भुईरवाडीला. खूप मोठी मोठी कलिंगड होती. कुठले मामा तुम्ही? पेनचे स्वतःची आहेत का तुमची शेतातली? स्वतः शेतात लावता? भारे आलेत. पण तुमची एवढी शेती आहे का? नाही, भाड्याने शेती. हो का? तुम्हाला समुद्राचं पाणी असतं ना? नाही, नदीचा. नदीचं पाणी? हा, इथं नदी. कुठली नदी? ठीक आहे. म्हणजे इथे बनवलेत भुईरवाडीला? हा, ठीक आहे. पडीकडे भुईरवाडीला गेलेत? बापरे, भारी. माझी बहीण दिली भुईरवाडीत. मला वाटलं पेन वरून आणलेत का इथे? भाड्याने जागा घेऊन. मग एवढं कष्ट केले. आमच्याकडची लोक नाही करू शकत एवढं कष्ट. मला चांगला मोठं द्या तुमचं. 2 दिलेत का? 2 दिलेत ना, मग कसे तुले? हे बघा, अशी गिरायक असतात. नुसती कॅरी बॅग मागतात. माझ्या दुकानामध्ये 5 रुपयाचा बिस्किट पुडा घेतला ना, काहीच फायदा नसतो त्याच्यामध्ये, तरी पण कॅरी बॅग मागतात. हे बघा, कलर किती भारी आणि मस्त. नंतर मग आले आमचे ड्रीमलँडचे साहेब आहेत ना, त्यांचे इथं नवीन रिसॉर्ट झाले. तर बोलले बघून जायला पाहिजे कसं बनवले, म्हणजे जरा अनुभव पण येतो आपल्याला. आहेत का आता लावलेत? ही जुनी झाड आहेत का? ही जागा पिकले बघा. याचं नाव काय? याला काहीतरी म्हणतात. जाम ना? भरपूर आले. हे तिकडे आमच्या ड्रीमलँडला आहे रिसॉर्ट, म्हणजे साहेबांची जागा आहे ना, तिकडे पण हेच झाड आहे. हे रूम बांधलेत का? हे रूम बांधले. अजून काम चालू आहे.
इकडे स्विमिंग पूल आहे का? हा स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलचं काम चालू आहे अजून. भरपूर जागा आहे, मस्त आहे. हे बघा रोडला लागूनच त्यांचं हॉटेल आहे. किती मस्त बांधले त्यांनी. म्हणजे येता जाता लोक पण येऊ शकतात आणि रिसॉर्टला पार्टी पण घेऊ शकतात. दोन्ही पण चालू शकतात. चला, माझी व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.